सर्वांना नमस्कार आणि सर्वांचं खूप खूप स्वागत आहे या विशेष व्हिडिओमध्ये। राज्यसेवा पूर्व परीक्षा आणि त्यासोबतच कंबाईन गट ब आणि गट क संयुक्त पूर्व परीक्षा जवळ आलेली आहे आणि आपण सर्वच या परीक्षांचा अभ्यास अगदी जोमात सुरू केलेला असेल आणि या अनुषंगाने काही विशेष व्हिडिओज आपण आपल्या चॅनलवर घेऊन येत आहोत। आणि आजच्या व्हिडिओचा जो टॉपिक आहे थंबनेलवरून तुम्हाला कळालंच असेल की अर्थसंकल्प असेल किंवा वित्तीय धोरण असेल या संबंधी काही बेसिक कन्सेप्ट्स आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। मग उदाहरणार्थ जर तुम्ही राज्यसेवा किंवा कंबाईन गट ब गट क किंवा इव्हन तुम्ही यूपीएससी तयारी करत असाल तर तुम्हाला अशा पद्धतीचे प्रश्न याच्यामध्ये पाहायला मिळतात। उदाहरणार्थ राजकोषीय तूट असेल किंवा ज्याला आपण इंग्लिशमध्ये फिस्कल डेफिसिट म्हणतो, रेव्हेन्यू डेफिसिट किंवा ज्याला मराठीमध्ये आपण महसुली तूट म्हणतो, त्याच्यानंतर भांडवली तूट असेल, प्राथमिक तूट असेल, अशा वेगवेगळ्या प्रकारच्या तुटी आपल्याला या कन्सेप्ट्समध्ये या अर्थव्यवस्थेच्या धोरणांमध्ये पाहायला मिळतात आणि याच्यावर आपल्याला वारंवार प्रश्न विचारलेले देखील दिसतात। राज्यसेवा पूर्व परीक्षा असू द्यात किंवा यूपीएससी पूर्व परीक्षा असू द्यात किंवा इतर या गट ब आणि गट कच्या परीक्षा असू द्यात, वारंवार या बेसिक कन्सेप्ट्सवर प्रश्न विचारले जातात आणि याच बेसिक कन्सेप्ट्सला आपण आज समजून घेणार आहोत। अतिशय साध्या सोप्या सरळ पद्धतीने या कन्सेप्टची आपण चर्चा करणार आहोत। सो पुढे जाण्याआधी या व्हिडिओला लाईक करून घ्या। आत्तापर्यंत जर तुम्ही चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या, कारण की येणाऱ्या काळामध्ये खूप छान छान व्हिडिओज आणि असे खूप चांगले चांगले कन्सेप्ट्स आपल्याला येणाऱ्या काळामध्ये डिस्कस करायचे आहेत। सो पुढे चालूयात आपण। सो आता बघा, अर्थसंकल्पासंबंधित जे बेसिक कन्सेप्ट्स आहेत ते आपण पहिले समजून घेऊयात आणि मग टप्प्याटप्प्याने एकेका कन्सेप्टची चर्चा करूयात। मग आता अर्थसंकल्प जर आपण बघितला, कुठलाही अर्थसंकल्प जर सादर केला जात असेल, उदाहरणार्थ केंद्र सरकारचा अर्थसंकल्प असू द्या किंवा राज्य सरकारचा अर्थसंकल्प असू द्या, या अर्थसंकल्पाचे दोन महत्त्वाचे भाग आहेत। एक भाग आहे तो म्हणजे प्राप्ती आणि दुसरा भाग आहे तो म्हणजे खर्च। प्राप्तीमध्ये काय बघितलं जातं की शासन किंवा शासनाच्या तिजोरीमध्ये किती वेगवेगळ्या पद्धतीने पैसा येतो त्याला आपण प्राप्ती म्हणतो, आणि खर्च म्हणजे शासनाच्या तिजोरीतून किती वेगवेगळ्या पद्धतीने खर्च केला जातो। मग उदाहरणार्थ कायदा सुव्यवस्थेवरील खर्च असेल, देशाच्या संरक्षणावरचा खर्च असेल, वेगवेगळ्या ज्या योजना आहेत शासकीय योजना त्यांच्यावरचा खर्च असेल किंवा सबसिडी किंवा अनुदानावरचा खर्च असेल, असे वेगवेगळ्या प्रकारच्या वाटा असतात, या वाटांनी हा खर्च केला जातो। मग अर्थसंकल्प म्हणजे काय किंवा बजेट म्हणजे काय, तर शासनाकडे येणारा पैसा आणि शासनाकडून खर्च होणारा पैसा यांचा हिशोब। आणि म्हणून अशा पद्धतीचे दोन भाग केले जातात, एक म्हणजे प्राप्ती आणि दुसरा म्हणजे खर्च। मग आता जर आपण प्राप्तीकडचा भाग बघितला तर प्राप्ती या दोन प्रकारच्या असतात, एक म्हणजे महसुली प्राप्ती आणि दुसरं म्हणजे भांडवली प्राप्ती। महसुली प्राप्ती याच्यामध्ये महसूल गोळा केला जातो, वेगवेगळ्या प्रकारचे जे कर असतात किंवा करेतर महसूल असतात ते या महसुली प्राप्तीमध्ये येतात। आपण थोड्या वेळात बघणारच आहोत की याच्यामध्ये कोणते कोणते घटक येतात, महसुली प्राप्तीमध्ये नेमके कोणते घटक आहेत, भांडवली प्राप्तीमध्ये कोणते घटक आहेत हे आपण बघणारच आहोत। तर प्राप्ती ही दोन प्रकारची असते, एक म्हणजे महसूल आणि एक म्हणजे भांडवली। आता महसुली प्राप्तीचं वैशिष्ट्य असं आहे की एकतर कर लादून की हा महसूल गोळा केला जातो किंवा करेतर महसूल, असे दोन प्रकारचे महसूल असतात। आणि भांडवलाचे दोन प्रकार असतात, एक म्हणजे कर्ज घेतलं जातं किंवा जे आपण कर्ज दिलेलं आहे, भूतकाळात जे केंद्र सरकारने कर्ज दिलेलं आहे त्याची वसुली आहे, किंवा त्यासोबतच ज्या शासकीय कंपन्या आहेत किंवा सरकारी क्षेत्रातील कंपन्या आहेत त्यांच्याकडून जे आलेला नफा आहे, या सर्व गोष्टी या भांडवली प्राप्तींमध्ये बघितल्या जातात। त्यानंतर जर आपण खर्च बघितला तर त्याचे दोन प्रकार आहेत, एक म्हणजे महसुली खर्च आणि दुसरा म्हणजे भांडवली खर्च। मग आता शासकीय बजेट किंवा अर्थसंकल्प जर आपण बघितला तर महसुली प्रकारची जी काही प्राप्ती आहे, महसूल प्रकारची जो काही पैसा शासनाला मिळतो त्याच्यातूनच शासन महसुली प्रकारचा खर्च करतं। त्याच पद्धतीने भांडवली प्रकार
ची जी प्राप्ती होते, भांडवलाच्या स्वरूपात जो पैसा प्राप्त होतो सरकारला, त्याच्यातूनच भांडवली खर्च केला जातो. अशा पद्धतीचं ते साधारण गणित असतं. महसुली प्रकारचा जो जी प्राप्ती आहे, महसुलातून महसुली खर्च करायचा आणि भांडवलातून भांडवली खर्च करायचा, अशा पद्धतीचं ते आपल्याकडे व्यवस्था आहे. मग आता जर आपण अर्थसंकल्पाचे प्रकार बघितले, अगदी बेसिक कन्सेप्ट आहेत, याच्यावर मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिकांमध्ये जर आपण बघितलं तर भरपूर प्रश्न आलेले आहेत. अर्थसंकल्पाचे जर बेसिक प्रकार बघितले तर एक प्रकार आहे तो म्हणजे महसुली अर्थसंकल्प. पहिला जो प्रकार आहे तो म्हणजे महसुली अर्थसंकल्प. मग यामध्ये महसुली प्राप्ती आणि महसुली खर्च यांचा हिशोब केला जातो. मग उदाहरणार्थ महसुली प्राप्ती उदाहरणार्थ 100 रुपये असेल आणि महसुली खर्च जर 120 रुपये असेल, तर या पद्धतीने जर आपण हिशोब केला तर महसूल हा कमी आहे, महसुली खर्च हा जास्त आहे, त्यामुळे याच्यामध्ये तूट आपल्याला पाहायला मिळते. मग आता याच्याशी संबंधित काही कन्सेप्ट आहेत ते आपण थोड्या वेळात बघणार आहोत. दुसरा म्हणजे भांडवली अर्थसंकल्प आहे. भांडवली प्राप्ती आणि भांडवली खर्च यांच्यामधला हिशोब म्हणजे भांडवली अर्थसंकल्प. आता अर्थसंकल्प कशाचा आहे तो जर शब्द आपण लक्षात घेतला, मग उदाहरणार्थ महसुली अर्थसंकल्प आहे, तर यामध्ये तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे की यामध्ये महसुली प्राप्ती आणि त्यासोबतच महसुली खर्च यांचा हिशोब आहे. आणि जर भांडवली अर्थसंकल्प म्हटलं तर याचा अर्थ काय की फक्त भांडवली प्राप्ती आणि भांडवली खर्च यांचा हिशोब केला गेलेला आहे. मग आता या संबंधित अजून 4 कन्सेप्ट म्हणजे अधिशेष. आता अधिशेष आणि तूट. आता अधिशेष म्हणजे काय की जर आता उदाहरणार्थ आपण बघितलं महसुली अधिशेष, मग याचा अर्थ काय की महसुली अधिशेष म्हणजे काय, अधिशेष म्हणजे काय अतिरिक्त, किंवा इंग्लिशमध्ये आपण त्याला म्हणतो सरप्लस. अधिशेष म्हणजे उरणे, अधिशेष म्हणजे जास्तीचं. मग उदाहरणार्थ जर महसुली प्राप्ती ही 150 रुपयाची असेल, 150 रुपयाचा महसुली प्राप्ती झाली आहे, म्हणजे शासनाने, आपण इमॅजिनरी एक्झाम्पल घेतोय, काल्पनिक उदाहरण घेतो आहे, 150 रुपयाचा महसूल शासनाने गोळा केलेला आहे, त्यातून जो खर्च आहे महसुली खर्च हा फक्त 100 रुपये आहे. मग यामुळे काय झालं, जर आपण याचा हिशोब केला तर याच्यामध्ये 50 रुपये हे आपल्याकडे उरत आहेत. 50 रुपये अधिशेष आहे आणि म्हणून या 50 रुपयाला आपण म्हणतो महसुली अधिशेष. याचं जर आपण उलट बघितलं की महसुली प्राप्ती फक्त 100 रुपये आहे आणि महसुली खर्च हा 120 रुपये आहे, आणि यांचा जर आपण हिशोब करून बघितला तर आपल्याला हे कळतं की महसुली प्राप्ती ही कमी आहे, महसुली खर्च जास्त आहे, आणि त्यामुळे 20 रुपयांची याच्यामध्ये तफावत आहे, 20 रुपयांची तूट आहे. तर याला आपण म्हणतो महसुली तूट. मग या केसमध्ये महसुली तूट ही 20 रुपयांची आहे. मग भांडवलाच्या केसमध्ये सुद्धा सेम कन्सेप्ट आहे, ज्याला आपण भांडवली अधिशेष म्हणतो. भांडवली अधिशेष म्हणजे काय, उदाहरणार्थ 500 रुपयाचं भांडवल आपल्याला मिळालेलं आहे, भांडवली प्राप्ती झालेली आहे, आणि जर भांडवली खर्च हा फक्त 400 रुपये असेल, तर या केसमध्ये 100 रुपयाचं भांडवल आपल्याकडे उरतं आहे, शिल्लक उरतं आहे, किंवा याला म्हणून आपण याला म्हणतो भांडवली अधिशेष. हे 100 रुपये काय आहेत, तर हे भांडवली अधिशेष आहेत. ठीक आहे. त्याच पद्धतीने जर याचं उलट आपण बघितलं की भांडवली प्राप्ती हे 400 रुपये आहे, भांडवली प्राप्ती 400 रुपये आहे आणि भांडवली खर्च उदाहरणार्थ 600 रुपये आहे, तर या केसमध्ये 200 रुपयाची आपल्याला कमतरता भासते आहे. 200 रुपये आपल्याला कमी मिळत आहेत किंवा 200 रुपयाची कमतरता भासते आहे. या 200 रुपयाच्या कमतरतेला आपण म्हणूयात भांडवली तूट. अशा पद्धतीचे हे 4 कन्सेप्ट, महसुली अधिशेष, महसुली तूट, भांडवली अधिशेष, भांडवली तूट. याला इंग्लिशमध्ये जर आपण म्हटलं तर महसुली अधिशेषला रेव्हेन्यू सरप्लस म्हणतात, महसुली तुटीला रेव्हेन्यू डेफिसिट म्हणतात. भांडवली अधिशेष म्हणजे कॅपिटल सरप्लस, कॅपिटल सरप्लस. भांडवली तूट म्हणजे कॅपिटल डेफिसिट. अशा पद्धतीचे हे 4 कन्सेप्ट आहेत. मग आता यासोबत अजून काही तुटी आहेत, अजून काही महत्वाचे कन्सेप्ट आहेत ज्याच्यावर वारंवार प्रश्न विचारले जातात. ते म्हणजे आता पुढचा कन्सेप्ट म्हणजे अर्थसंकल्पीय तूट. आता अर्थसंकल्पीय तूट, राजकोषीय तूट, प्राथमिक तूट
या तिन्ही प्रकारच्या त्रुटींना आपण एकाच डायग्रामच्या माध्यमातून, एकाच फॉर्म्युलाच्या माध्यमातून समजून घेणार आहोत, जेणेकरून समजायला सोपं, लक्षात ठेवायला सोपं आणि तुम्ही कधीही विसरणार नाहीत अशा पद्धतीने आपण बघणार आहोत. मग जर आपण इथून सुरुवात केली, एकूण उत्पन्न आणि एकूण खर्च, शासनाचा एकूण उत्पन्न आणि एकूण खर्च जर आपण बघितला आणि त्यांचा जर हिशोब केला, उदाहरणार्थ एकूण उत्पन्न हे 100 रुपये आहे आणि एकूण खर्च हा देखील 100 रुपये आहे. मग अशा वेळेस जर यांचं आपण बॅलन्स बघितलं तर हे 0 येतं. म्हणजे एकूण उत्पन्न आणि एकूण खर्च जर बघितला, 100 रुपयेच उत्पन्न झालं, 100 रुपयेच खर्च झालेला आहे. अशा पद्धतीने जेव्हा आपण याचा हिशोब करतो तेव्हा 0 असं उत्तर येतं. आणि 0 म्हणजे काय, तर अर्थसंकल्पीय तूट. 100 रुपये शासनाकडे येत आहेत आणि 100 रुपये शासन खर्च करत आहे, मग उरले किती, 0 रुपये. आणि शासनाचं अर्थसंकल्प सादर करण्याचं ही पद्धत आहे की याच्यामध्ये अर्थसंकल्पीय तूट ही 0 दाखवली जाते, की बाबा रे आमच्याकडे 100 रुपये आले, 100 रुपये आम्ही खर्च केले. अर्थसंकल्पीय तूट ही नेहमी 0 दाखवली जाते. मग आता नुसतं असं चालत नाही की प्रत्येक वेळेला शासनाकडे 100 रुपये येतील आणि 100 रुपये खर्च केले जातील आणि अर्थसंकल्पीय तूट 0 येईल, असं होत नाही. मग बऱ्याच वेळेला असं होतं की उत्पन्न कमी असतं, उत्पन्न उदाहरणार्थ 100 रुपये असतं आणि हा खर्च जो असतो हा जास्त असतो, 120 रुपयांचा किंवा 150 रुपयांचा खर्च असतो. उदाहरणार्थ आपण 120 रुपये घेऊयात. मग उत्पन्न 100 रुपये आणि खर्च जे आहे ते 120 रुपये, म्हणजे 20 रुपयांची कमतरता इथे आपल्याला भासते आहे. 20 रुपये आपल्याला आता कमी पडत आहेत, म्हणून आपण काय करतो, शासन काय करतं, 20 रुपयांचं कर्ज घेतं. मग आता हे 20 रुपयाचं कर्ज, एकूण कर्ज जर आपण अर्थसंकल्पीय तुटीमध्ये मिसळलं तर आपल्याला मिळते राजकोषीय तूट. मग याचा सरळ सरळ अर्थ असा आहे की राजकोषीय तूट म्हणजे सरकारने घेतलेलं एकूण कर्ज म्हणजे राजकोषीय तूट. फिस्कल डेफिसिट याला आपण इंग्लिशमध्ये म्हणतो, फिस्कल डेफिसिट. सरकारने घेतलेलं एकूण कर्ज म्हणजे राजकोषीय तूट. ठीक आहे. मग आता राजकोषीय तूट जर आपण बघितली, आता बघा जेव्हा सरकार बजेट सादर करतं, उदाहरणार्थ आपण एक इमॅजिनरी एक्झाम्पल घेऊ, 2025 हे वर्ष घेऊ, 2025-26, आणि एक काल्पनिक अर्थव्यवस्था आपण घेतो आहे. त्यामध्ये शासन सांगताय त्याच्या बजेट डॉक्युमेंट्समध्ये, अर्थसंकल्पीय कागदपत्रांमध्ये सांगता आहे की आमचं एकूण उत्पन्न 100 रुपये होणार आणि एकूण खर्च आमचा 120 रुपये होणार. ठीक आहे. मग त्याच्यामुळे 20 रुपये आम्हाला कमी मिळणार, 20 रुपयाची कमतरता भासणार. याचा अर्थ आम्ही 20 रुपयाचं कर्ज घेणार. आता अर्थसंकल्पीय तूट ही नेहमी 0 दाखवली जाते. म्हणजे काय, आमच्याकडे एकूण पैसे किती आले, 120 रुपये आले, त्याच्यामध्ये 100 रुपये आमचं उत्पन्न होतं, 20 रुपयाचं आम्ही कर्ज घेतलं आणि त्याच्यातून 120 रुपयाचा खर्च केला. म्हणजे अर्थसंकल्पीय तूट ही 0 आहे आणि एकूण कर्ज आम्ही 20 रुपये घेतलं, म्हणजे राजकोषीय तूट आमची 20 रुपये आहे. अशा पद्धतीने ही राजकोषीय तूट दाखवली जाते. मग आता हे येणाऱ्या वर्षभरासाठी शासन सांगताय की 100 रुपये आमचं उत्पन्न होणार, 20 रुपये आम्ही कर्ज घेणार आणि 120 रुपये खर्च करणार. मग या 120 रुपयांपैकी उदाहरणार्थ हे 10 रुपये आमचे फक्त व्याज भरण्यावर जाणार. म्हणजे मागील वर्षापर्यंत आणि या वर्षी आम्ही जे काही कर्ज घेणार आहोत, या कर्जापोटी, या कर्जाच्या व्याज भरण्यापोटी आमचे 10 रुपये खर्च होणार आहेत. अशा पद्धतीची आकडेवारी, अशा पद्धतीचा अंदाज व्यक्त केला जातो. मग याचा अर्थ काय की राजकोषीय तुटीतून जर आपण एकूण व्याज भरणा वजा केला तर जे उरलेलं उत्तर आहे ते म्हणजे असतं प्राथमिक तूट. मग प्राथमिक तूट म्हणजे काय, राजकीय तूट वजा एकूण व्याज भरणा. राजकोषीय तूट 20 रुपये आहे, व्याज भरणा 10 रुपये आहे, उरलेलं उत्तर काय, 10 रुपये. हे 10 रुपये आहे प्राथमिक तूट. मग प्राथमिक तूट म्हणजे काय की प्राथमिकरित्या शासन या तुटीला जबाबदार आहे. बऱ्याच वेळेला काय होतं की मागील वर्षाच्या जे सरकार आहेत, आता उदाहरणार्थ मोदी सरकार यांचं राज्य सुरू आहे, परंतु मोदी सरकारच्या अगोदर मनमोहन सिंग सरकार होतं. आता यांच्या काळामध्ये म्हणजे मनमोहन सिंगचं कारकीर्द 10 वर्षाची कारकीर्द झाली, UPA 1 आणि UPA 2.
मग या UPA 1च्या काळामध्ये, UPA 2च्या काळामध्ये या शासनांनी बरेच कर्ज घेतले असतील, त्यापैकी लॉंग टर्म कर्ज असतील, दीर्घावधीचे कर्ज असतील, त्यामुळे अजूनही त्याच्यावर आपल्याला व्याज भरावं लागतंय. 15 वर्ष, 20 वर्ष, 50-50 वर्षाचे बॉन्ड शासन इश्यू करत असतं. म्हणजे शासन 50-50 वर्षापर्यंतच्या कालावधीचं कर्ज घेत असतं आणि त्या कर्जावर आपल्याला दरवर्षी काही ना काही व्याज भरणा करावा लागतो. मग शासन असं सांगतं की आम्ही जे व्याज भरणा करत आहोत तो व्याज भरणा आधीच्या सरकारांनी कर्ज घेऊन ठेवलेला आहे, त्याच्यावरचा हा व्याज भरणा आहे. मग त्यासाठी आम्ही जबाबदार नाही आहेत, म्हणून तो व्याज भरणा आम्ही आमच्या राजकोषीय तुटीतून वजा करणार आणि प्राथमिक तूट ही 10 रुपये असणार. म्हणजे प्राथमिकरित्या आमच्या शासनाची जी जबाबदारी आहे ती फक्त एवढीच आहे. आम्ही एवढंच फक्त उधार घेतलेलं आहे, बाकीचं जे उधार आहे ते आधीच्या सरकारने घेतलेलं आहे, त्याच्यावर आम्हाला जास्तीत जास्त व्याज भरणा करावा लागतो. तो अशा पद्धतीच्या या तुटी आहेत. अर्थसंकल्पीय तूट, राजकोषीय तूट आणि प्राथमिक तूट. एकूण उत्पन्न वजा एकूण खर्च बरोबर अर्थसंकल्पीय तूट. अर्थसंकल्पीय तुटीमध्ये जर आपण एकूण कर्ज मिसळलं तर आपल्याला राजकोषीय तूट मिळते. राजकोषीय तुटीतून जर आपण एकूण व्याज भरणा वजा केला तर आपल्याला प्राथमिक तूट मिळते. तुम्ही फॉर्म्युला लक्षात घ्या, डायग्राम लक्षात घ्या. इथे प्लसचं चिन्ह आहे, इथे मायनसचं चिन्ह आहे आणि या डायग्रामच्या माध्यमातून 3 महत्त्वाचे कन्सेप्ट आपण बघितलेले आहेत. या संपूर्ण कन्सेप्टचं डायग्रामचं पुन्हा एकदा सोप्या पद्धतीने विश्लेषण करतो आहे. जर समजलं नसेल तर नीट ऐका, नीट लक्ष द्या. 100 रुपये शासनाचं एकूण उत्पन्न आहे मित्रांनो आणि एकूण खर्च किती आहे? 120 रुपये. म्हणजे 100 वजा 120 आपण जर बघितलं तर वजा 20 रुपये याचं उत्तर येतं. आता 20 रुपये कमी पडतात, याचा अर्थ आपल्याला काय करावं लागेल तर 20 रुपयाचं कर्ज घ्यावं लागेल. मग आता एकूण महसूल 100 रुपये जमा झाला होता. म्हणजे आता एक बघा, उत्पन्न आणि कर्ज याच्यामध्ये फरक आहे. आपण म्हणजे जो महसूल आहे हे शासनाचं उत्पन्न आहे, पण कर्ज हे शासनाचं उत्पन्न नाही. त्याच्यामुळे 100 रुपयाचा महसूल असेल आणि 120 रुपयाचा खर्च असेल तर आपल्याला 20 रुपयाचं कर्ज घ्यावं लागेल. आता जर आपण प्राप्ती बघितली तर प्राप्तीमध्ये ज्याला आपण रिसीट्स म्हणतो त्याच्यामध्ये उत्पन्न पण असतं आणि कर्ज पण असतं. मग एकूण प्राप्ती जर आपण बघितली तर 100 रुपये आपला महसूल आहे, 20 रुपयाचं आपलं कर्ज आहे आणि 120 रुपयाचा एकूण खर्च आहे. जर आपण याचं वजाबाकी केली, 120 रुपये एकूण प्राप्ती आणि 120 रुपये खर्च, मग उरलं किती? 0. आता ही जी संकल्पना आहे ती काय आहे तर ही अर्थसंकल्पीय तूट आहे. एकूण प्राप्ती वजा एकूण खर्च. ठीक आहे. सो अशा पद्धतीने आपण ही जी डायग्राम बघितली होती, एकूण प्राप्ती वजा एकूण खर्च बरोबर अर्थसंकल्पीय तूट. मग यामध्ये एकूण कर्ज जर आपण ऍड केलं तर हे झालं राजकोषीय तूट आणि त्याच्यातून म्हणजे एकूण व्याज भरणा जर आपण वजा केला तर ही असते प्राथमिक तूट. या 3 महत्त्वाच्या संकल्पना आपण या डायग्राम मधून बघितलेल्या आहेत. आता या डिस्कशनच्या अंती आपल्याला कळतात की अर्थसंकल्पाचे प्रकार किती आहेत. 3 बेसिक अर्थसंकल्पाचे प्रकार आहेत. एक आहे संतुलित अर्थसंकल्प. संतुलित अर्थसंकल्प म्हणजे काय? हे जर तुम्ही तराजू बघितला त्याच्यामध्ये प्राप्ती किंवा उत्पन्न आणि खर्च हा संतुलित असतो. जेवढं उत्पन्न आहे तेवढाच खर्च आहे, म्हणजे उधार घेण्याची झंझट नाही आहे. याला आपण म्हणतो संतुलित अर्थसंकल्प. उधार घेतलं जात नाही, त्याच्यामुळे राजकोषीय तूट नसते, प्राथमिक तूट नसते आणि जेवढं उत्पन्न आहे तेवढंच शासन खर्च करतं. याला आपण म्हणतो संतुलित अर्थसंकल्प. पण जे विकसनशील देश आहेत ते अशा पद्धतीचा अर्थसंकल्प मांडू शकत नाही. राजकोषीय तूट 0 दाखवू शकत नाही, कारण की आपली लोकसंख्या जास्त आहे, दारिद्र्य जास्त आहे, बेरोजगारी जास्त आहे आणि अर्थव्यवस्थेचा आपल्याला विकास करायचा आहे. त्यामुळे शासनाला बरेच असे खर्च आहेत ते जास्तीचे करावे लागतात. म्हणून संतुलित अर्थसंकल्प आपण मांडू शकत नाही. दुसरा अर्थसंकल्प आहे तो म्हणजे अधिशेष अर्थसंकल्प, ज्यामध्ये उत्पन्न जास्त आहे आणि खर्च कमी आहे आणि त्यामुळे अधिशेष म्हणजे शिल्लक आपल्याकडे उरते. याला आपण शिल्लकीचा अर्थसंकल्प देखील म्हणतो, सरप्लस बजेट. मग विकसनशील देश, भारतासारखाच विकसनशील देश
अधिशेष अर्थसंकल्प किंवा शिल्लकीचा अर्थसंकल्प मांडू शकत नाही, कारण की आपल्याकडे जे प्रश्न आहेत ते मोठे आहेत आणि त्यांना सोडवण्यासाठी शासनाला भरपूर खर्च करावा लागतो. आणि तिसरा जो अर्थसंकल्प आहे तो म्हणजे तुटीचा अर्थसंकल्प, ज्यामध्ये उत्पन्न कमी असतं, खर्च जास्त असतात आणि खर्च जास्त असल्यामुळे आपल्याला कर्ज घ्यावं लागतं. कर्ज घेतल्यामुळे जे काही कर्ज आपण घेऊ, आपण आत्ताच बघितलं, कर्ज इज इक्वल टू फिस्कल डेफिसिट, कर्ज इज इक्वल टू राजकोषीय तूट. जेवढं जास्त आपण कर्ज घेऊ तेवढी तूट आपली जास्त असेल आणि त्या अर्थसंकल्पाला आपण तुटीचा अर्थसंकल्प म्हणू. मग आता याच्याशी संबंधित अजून एक कन्सेप्ट आहे, तो म्हणजे तुटीचा अर्थ भरणं. तुटीचा अर्थ भरणं. आता तुटीचा अर्थ भरणं म्हणजे काय, की जर तुम्हाला तूट असेल म्हणजे उत्पन्न 100 रुपये आहे आणि तुमचा खर्च जर 120 रुपये आहे, मग आता इथे 20 रुपयाची तूट आहे. मग या तुटीचा अर्थ भरणं म्हणजे याच्यासाठी तुम्ही आता 3 पर्याय तुमच्याकडे. एक तर तुम्ही करन्सी छापू शकता, नव्या नोटा तुम्ही छापू शकता, नव्या नोटा छापणे किंवा कर्ज घेणे. तुम्ही अशा पद्धतीचे जे आपण टूल्स वापरतो, अशा पद्धतीचे जे काही मेथड्स वापरतो, त्याला आपण म्हणतो तुटीचा अर्थ भरणं, ज्याला आपण इंग्लिशमध्ये डेफिसिट फायनान्सिंग म्हणतो. डेफिसिट फायनान्सिंग. आता नव्या नोटा छापणे हे अर्थव्यवस्थेसाठी हानिकारक असतं, म्हणून नव्या नोटा छापण्याच्या ऐवजी आपण कर्ज घेण्याला प्राधान्य देतो. तो अशा पद्धतीने आपण बघितलेला आहे अर्थसंकल्पाचे प्रकार. सो पुढच्या लेक्चरमध्ये किंवा पुढच्या व्हिडिओमध्ये जे अजून अर्थसंकल्पाचे प्रकार पडतात, उदाहरणार्थ महिला केंद्रित अर्थसंकल्प, आउटकम अर्थसंकल्प, परफॉर्मन्स अर्थसंकल्प, झिरो बेस अर्थसंकल्प, अशा पद्धतीचे अर्थसंकल्प जर तुम्हाला जाणून घ्यायचे असतील आणि जर तुम्हाला वाटत असेल की मी याच्यावर वेगळा असा व्हिडिओ बनवावा, वेगळा व्हिडिओच्या माध्यमातून हे सगळे अर्थसंकल्प नव्याने तुम्हाला समजून सांगावे, तर मला तुम्ही कमेंट करून सांगा. तुम्हाला हा संपूर्ण व्हिडिओ कसा वाटला हेही मला कळवा कमेंटमध्ये. जर आवडला असेल नक्की तर लाईक करा, तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा आणि जर आत्तापर्यंत तुम्ही व्हिडिओला सबस्क्राईब केलं नसेल तर व्हिडिओला सबस्क्राईब करा आणि येणाऱ्या काळामध्ये अशाच पद्धतीचे इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओज पाहण्याला तुम्ही तयार राहा. बेल आयकॉन क्लिक करा म्हणजे प्रत्येक व्हिडिओचं तुम्हाला नोटिफिकेशन मिळत राहील आणि हा व्हिडिओ बघता येईल. तो तुम्हाला कमेंटमध्ये हे पण सांगता येईल, काही सजेशन्स असतील, कुठल्या टॉपिकवर तुम्हाला व्हिडिओ अपेक्षित असेल की सर तुम्ही या टॉपिकवर व्हिडिओ बनवा, तसंही तुम्ही मला कमेंट करून सांगा. त्या पद्धतीने मी नवीन नवीन व्हिडिओ आपल्यासाठी घेऊन येईल. माझं नाव स्वप्नील पुराणिक, मी स्वप्न स्टडीज ऑनलाईन एज्युकेशनचा संचालक. तुमची आज इथे रजा घेतो. भेटूया पुन्हा एकदा नव्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत छान अभ्यास करा, स्वतःची काळजी घ्या.